जमाना डिजिटलचा आहे, AI चा आहे, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे आणि याची सुरुवात झालेली आहे इंटरनेटने. इंटरनेटने सगळं जग जोडलेलं आहे आणि 400 वर्षांपूर्वी जग जोडणारा एक महाकवी आपल्याकडे होऊन गेला आणि ते म्हणजे संत तुकाराम महाराज. आणि त्यांना आधुनिक काळामध्ये ज्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोचवलं असे एक लेखक तुकाराम महाराजांचे भक्त आज आपल्या सोबत आहेत. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड आणि आज आपण आलेलो आहोत दिलीप धोंडे सर यांच्याकडं. आपल्या बहुतेकांना माहीत असेल, विशेषतः इंटरनेटवरचे जे वाचक आहेत त्यांना माहीत असेल की tukaram.com ही वेबसाईट, आपण तुकाराम महाराजांविषयी गुगलवर काही सर्च करायला गेलो तरी आपल्याला त्याच्यावर tukaram.com ही पहिली लिंक आपल्याला येते आणि त्याच्यामध्ये खूप सारी माहिती आहे जी आम्ही या अंकातही देणार आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ही वेबसाईट ज्यांनी तयार केली ते दिलीप धोंडे सर आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना या वेबसाईट निर्मिती मागची प्रेरणा आणि त्यांनी ती कधी सुरू केली, कशी सुरू केली, त्या वेबसाईटमध्ये काय आहे, त्यांना का वाटलं, त्यासाठी काय काय त्यांना खटाटोप करायला लागला, या गोष्टी विचारणार आहोत. सर नमस्ते. नमस्कार. ज्ञानबा तुकाराम मध्ये आपलं स्वागत. आणि सर 2002 साली मला वाटतं ही वेबसाईट सुरू झाली. तर मगाशी आपण अनौपचारिक बोलत होतो तेव्हा तुम्ही असं म्हणालात की मी सिव्हिल इंजिनियर आहे. म्हणजे त्या अर्थाने साहित्यिक किंवा असं नाही, पण तुम्ही कसं काय इकडे वळलात आणि कशी सुरुवात केली? नाही, मला लहानपणापासून कवितेची आवड आहे आणि शाळेत असताना मी कविता रचल्या होत्या आणि त्याचे 2 खंड तेव्हा शाळेत असताना म्हणजे प्रकाशित झाले होते. आणि पुढं तुकारामांची कवितेची मला आवड निर्माण झाली आणि मग त्यानिमित्त सदानंद मोरेंची भेट झाली आणि मग 98 साली देवदेवस्थाननी तुकाराम गाथा प्रकाशित करायचं ठरवलं आणि मग तेव्हा सदानंद मोरेंच्या बरोबर मला सहसंपादक म्हणून काम करण्याचा योग आला आणि मग तिथून सुरुवात झाली. मग ती गाथा प्रकाशित झाल्यानंतर मी ती गाथा माझ्या मित्रांना दिली होती, संदीप आपटे आणि उमेश शिरोळे. आणि एक दिवस त्यांनी इंटरनेटवर तुकाराम शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही फारशी माहिती मिळाली नाही. आणि मी तोपर्यंत सॉफ्टवेअर क्षेत्रात आलेलो होतो आणि मग त्यांनी सुचवलं की तू सॉफ्टवेअर क्षेत्रात आहे आणि तुकारामांच्या कवितेची तुला आवड आहे, मग आपण एक वेबसाईट सुरू करू. मग आम्ही ते 17 फेब्रुवारी 2002 वसंत पंचमी ला ती वेबसाईट सुरू केली. तुकाराम महाराजांची जयंती, जन्म तुकाराम जयंतीला आम्ही ती वेबसाईट सुरू केली. आणि मग तेव्हा सुरुवात केली तेव्हा 5 भाषाच होत्या आणि मग नंतर आता हळूहळू ते वाढत वाढत आता 14 भारतीय भाषा आणि 8 परकीय भाषेत ती वेबसाईट आलेली आहे. म्हणजे आता म्हणजे साधारणपणे 10 वर्ष होऊन गेले. नाही, वेबसाईट सुरून आता 21 वर्ष 21 वर्ष झाली. म्हणजे एवढ्या भाषांमध्ये तुकाराम महाराज नेण्याचं काय 7 समुद्रा पार नेण्याचं काम सरांनी केलंय. सर अजून जरा सविस्तर सांगा ना की वेबसाईटमध्ये काय काय आहे आणि त्या गोष्टी तुम्ही कशा कशा जुळवून आणल्यात? वेबसाईटमध्ये प्रामुख्याने मराठी विभागावर जास्त भर आहे. मराठी विभागात डॉक्टर सदानंद मोरे, नंतर डॉक्टर नाशिकचे दिलीप धोंडगे, नंतर दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे यांचे सर्वांचे लेख त्याच्यावर आहेत. भालचंद्र नेमाडेंनी जे साहित्य अकादमीकर पुस्तक छापलं होतं त्या पुस्तकाची संपूर्ण प्रस्तावना वेबसाईटवर आहे. नंतर चित्रेंनी जे इंग्रजीमध्ये सेस तुका नेलं ते सेस तुकातलं संपूर्ण इंट्रोडक्शन वेबसाईटवर आहे. आणि मराठी विभागात सदानंद मोरेंचा एक लेख आहे आणि मग एक कविता विभाग पण आहे. कविता भागात अरुण कोलटकर यांची कविता आहे, नंतर राजा दीक्षित यांची कविता आहे आणि असं एक लहान मुलांकरताही वेगळं सदर आहे बालगोपाल म्हणून. त्या तुकारामांच्या अभंगाचं असं चित्ररूपाने ते अभंग तिथं ठेवले गेलेलं आहे. अच्छा, आणि लेख पण आहेत? हो, लेख पण आहेत. ओके. आता हे मराठीमध्ये जास्त आहे. माझ्यासोबत आमचे अभयजी आहेत जगताप, संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांचा आणि सरांचा पूर्वीपासूनचा काय संबंध आहे आणि त्यांनाही काही विचारायचं असलं तर त्यांनी विचार. सर पण मग हे बाकीच्या भाषांमध्ये सुद्धा तुकोबा नेले पाहिजेत असं तुम्हाला कसं काय, म्हणजे का वाटलं? नाही, मला 20 वर्षांपूर्वी नाही तेव्हा काय झालं, ते
तुकारामांचे अभंग ज्यांनी ज्यांनी त्याच्या भाषेत अनुवादित केले, मग त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला की आम्ही वेबसाईट केली, तुम्ही त्याच्यावर ठेवाल का. मग ते स्पॅनिश भाषेतल्या एल्सा क्रॉस होत्या, त्यांचे अभंग आम्ही स्पॅनिश भाषेत घेतले. नंतर मग जर्मन भाषेत जे अभंग होते ते घेतले. मग फ्रेंच भाषेत इथे पुण्यात गी पॉयतवान म्हणून होते, त्यांनी काही अभंग फ्रेंच भाषेत केले होते, मग ते घेतले. मग असे वेगवेगळ्या भाषेत जे जे तुकारामांचं साहित्य आम्हाला उपलब्ध होत गेलं ते आम्ही त्या साईटवर आणलं. आणि मग मागच्या वर्षी 1-2 वर्षापूर्वी उर्दू भाषेत तुकाराम आणि नैजर अकबराबादी असा एक तुलनात्मक अभ्यास झालेला आहे. मग त्या पुस्तकाचे आम्ही काही भाग उर्दू विभागात ठेवले असे. म्हणजे अशा एकूण किती भाषा झाल्या आता वेबसाईटवर सध्या वाचायला मिळेल? वेबसाईटवर आता 14 भारतीय भाषेत आहे आणि 8 परकीय भाषेत आहे. 14 भारतीय भाषा आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या कोणत्या? एक मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत, राजस्थानी, तेलुगू, तमिळ, कन्नडा, ओडिया, बांगला आणि काशूर म्हणजे काश्मीरी. आणि परदेशी भाषांमध्ये इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, लिथुनियन, रशियन. लिथुनियन कुठली भाषा? लिथुनिया देशाची भाषा. नंतर एस्परांतो ही कुठल्या? एस्परांतो ही वेगळी भाषा. ही बरेच भाषांतर, हे साधारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ही भाषा निर्माण झाली आणि मग त्या काळात ही बहुतेक लिखित स्वरूपात भाषा, ही बोलली जात नाही. तर ह्या भाषेत एस्परांतोमध्ये जे आम्हाला साहित्य मिळालं ते आम्ही वेबसाईटवर ठेवलं. अच्छा, पण हे तुम्ही त्यांना विचारलं का? हे त्यांना तुकाराम कुठून गवसले? म्हणजे एवढ्यात दूर हे काय भाषेची नावही कधी ऐकली नाहीत अशी? नाही, आता याच्यात काय झालं, दिलीप चित्रनी जे शेष तुका इंग्रजीत नेलं तर ते बहुतेक परदेशी लोकांनी वाचलेले. अच्छा. तर त्याच्यात जे स्पॅनिश एल्सा क्रॉस म्हणून आहे त्याला त्यांचं जे भाषांतर आहे ते दिलीप चित्रे त्याला टर्चरी भाषांतर म्हणतात. कारण इंग्रजीत आलं, मराठीतनं इंग्रजीतनं आलं आणि इंग्रजीतनं मग परत स्पॅनिश भाषेत गेलं. म्हणजे ते मूळ मराठीतनं गेलेलं नाही, ते चित्रेंनी इंग्रजी भाषेत आणल्यामुळं ते त्या भाषेत गेलं असं. म्हणजे हे खरं तर श्रेय दिलीप चित्रेंना द्यायला, दिलीप चित्रेंचं श्रेय. त्यांनी म्हणजे आपण ज्याला तुकोबांना वैश्विक पातळीवर त्यांनी जे नेलं ते त्यांचं कार्य फार मोठं आहे. आता या भाषांमधलं काय काय आहे? म्हणजे त्यांनी काय त्याच्यावरचं भाष्य आहे किंवा काय? आता यात भाषा कळत नाही, याच भाषांमधलं जसंच्या तसं आपल्या वेबसाईटवर आहे ना? नाही, म्हणजे त्या भाषेत ज्यांनी अभंग भाषांतर केले, मुख्यतः अभंग आहेत. बरं. म्हणजे स्पॅनिश भाषेतले अभंग आहेत. नंतर मग जर्मन भाषेत जे झालेलं आहे तो प्रकल्प, म्हणजे तो जे जर्मन भाषांतर आहे ते चित्रेवर बसून त्यांनी ती अभंग समजून घेतला आणि मग तो त्या भाषेत नेलाय. तो त्यांनी असं म्हणजे त्या विशेष मेहनत करून घेतला. बरोबर. पण तुम्हाला या सगळ्या विशेषतः परदेशी ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये, आता तुम्ही अभ्यासकच आहात, म्हणजे एवढं तुम्ही सगळ्या गोष्टी करता, तर काय वेगळेपणा काय त्यांच्या ह्याच्यातला, कोणाच्या ह्याच्यातला विशेष असं सांगता येईल असा वेगळेपणा जाणवला? त्यांचं तुकारामांचं चिंतन काय होतं विचारांचं, असा काही कुठला वेगळेपणा? नाही, आता मला तो जर्मन भाषेत ज्यांनी जे नेलं ना तर त्या लोकांनी जे वाचलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर्मन भाषेचे जे तत्वज्ञ आहेत त्यांचं आणि तुकाराम त्यांना फार साम्य त्याच्यात वाटतंय. असं त्यांना वाटलं. बर. आणि असं बाकीच्या भाषेतल्या लोकांना पण असं त्यांना ते जाणवलं की त्यांना मुख्यतः तुकाराम हा एक महाकवी म्हणून कळाला. आणि सर, मोरे सरांचे वडील श्रीधर बुवा मोरे त्यांनी एक तुकाराम चरित्र लिहिलेलं आहे, छोटेखानी, आणि ते चरित्रही मला वाटतं आपल्या वेबसाईटवर मराठीत तर आहे, पण बहुतेक भारतीय भाषांमध्ये त्याचा अनुवाद, म्हणजे ते हिंदीमध्ये आहे, गुजरातीमध्ये आहे. मग तो अनुवाद तुम्ही करून घेतलात का? खास तो अभंग, ते अनुवाद मी करून घेतले. म्हणजे त्या भाषेचे अभ्यासक शोधून त्यांच्याकडून. तो आता किती? नाही, काही म्हणजे आता जे अरुणा जडेजा आहेत त्यांनी दिलीप चित्रेंचं जे पुन्हा तुकाराम आहे हे त्यांनी गुजराती भाषेत न्यायचं त्यांनी ठरवलं. म्हणजे त्यांनी तो अनुवाद केला आणि मग त्यांना एक चरित्र पाहिजे होतं, मग त्यांनी हे चरित्र घेतलं, अण्णांचं चरित्र, मग त्यांनी गुजराती भाषेत केलं. मग तेच पुस्तक त्यांनी ते एका गुजराती विद्यापीठात ते त्यांच्या अभ्यासक्रमात ते चरित्र आलेलं आहे. सर, अशी देशामध्ये कुठल्या कुठल्या विद्यापीठांमध्ये आता तुमचा अभ्यास आहे, तुकाराम महाराजांची चरित्र किंवा अभंग विद्यापीठांमध्ये लावलेली आहेत,
किंवा कुठल्या भाषांमध्ये चांगलं काम झालंय तुकाराम महाराजांचं? तुकारामांचा सगळ्यात जास्त प्रभाव तामिळनाडूमध्ये. बरं. तामिळनाडूमध्ये उटीजवळ एक गाव आहे, तिथं मागच्या 100 वर्षापासून ते तुकाराम बीज साजरी करतात. आणि तमिळ भाषिकांचा जो भजन असतो, तो भजनाचा शेवट तुकारामांच्या अभंगाने असतो, सुंदर ते ध्यान. आणि त्यांच्या ज्या प्रमुख गायिका असतात ते त्यांच्या कार्यक्रमाला तुकारामाचे एक अभंग तरी घेतात. सर, हे काय कारण असेल? तमिळमध्ये काय म्हणून तुकाराम महाराज कसे काय? नाही, तमिळमध्ये ते जाण्याचे कारण म्हणजे शिवाजी राजांचा तिकडे प्रभाव फार होता तंजावर भागात, आणि तो तिथनं गेला असावा असं मला वाटतं. अच्छा. पण मला वाटतं तुकाराम गणपती पण तिकडचे. हा, तुकाराम गणपती हे तिकडचेच आहेत. आणि ते तुकारामांच्या अभंगांचा प्रसार करत असतात. ते अभंग मराठीत गातात, पण त्याचं निरूपण ते तमिळमध्ये गातात. मला वाटतं ते रंजना गायत्री, त्या ज्या गायिका आहेत दोघी भगिनी, हो, तेही तमिळच आहेत. तेही तमिळ. ते इंग्लिशमध्ये निरूपण करतात, तमिळमध्ये पण निरूपण करतात, आणि मराठी अभंग आहे ते गातात. म्हणजे तुम्ही किती 100 वर्षापूर्वीचं कुठलं उटीजवळ गाव तिथं तुकाराम बीज अजूनही साजरी करतात. अच्छा, तुम्ही काय म्हणजे त्याच्याविषयी लिहिलंय किंवा? नाही, लिहिलेलं नाही. मला म्हणजे ते त्यांनी हे जे आता तुकाराम गणपती आहे त्यांचा जो परिवार आहे, हा, ते त्या भागात कुठेतरी गेलेलं असताना त्यांना ते तुकाराम बीज तिथं साजरी करताना दिसली. त्यांनी मला सांगितलं की ते तिथं तुकाराम बीज साजरी करतात. म्हणजे हा शिवरायांचा प्रभाव असावा त्यांचा, म्हणजे दक्षिणेतलं त्यांच्या ज्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या असं. आणि उत्तर भारतात पटनामध्ये पण तुकाराम बीज साजरी करतात. पटण्यामध्ये बिहारमध्ये. बरं. आता तिकडे उत्तर भारतीय ते काय? ते उत्तर भारतीयचं ते कळालं नाही म्हणजे, पण ते एका ठिकाणी तुकाराम बीज साजरी करतात. आणि हैदराबादला एक तुकाराम मंदिर आहे. बरं. आणि बँगलोरला एक तुकाराम मंदिर आहे. हा. आणि उत्तराखंडामध्ये म्हणजे मला आता फार वर्ष झाली, एक गृहस्थ भेटले होते की ते म्हटले की त्यांच्या पहाडी भागात जो आहे तिथं तुकारामांचे अभंग गातात म्हणे. बरं. हो, असं. म्हणजे दक्षिणेत आहेच आहे, उत्तरेत आहे, इकडे तुम्ही म्हणताय काय बिहार, पटना. हा. आणि बांगलामध्ये तुकारामांचे अभंग मुख्यतः रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले. पण टागोरांच्या आधी त्यांचे जे थोरले बंधू होते सत्येंद्रनाथ, त्यांनी जवळजवळ 108 अभंग तुकारामांचे बांगला भाषेत नेले. आणि तेव्हापासून तो प्रभाव होता. म्हणजे इव्हन जेव्हा भालचंद्र नेमाड्यांनी साहित्य अकादमीचं पुस्तक छापलं तेव्हा सत्यजित रायांनी त्याचं चित्र काढलं सर. आणि जेव्हा महात्मा गांधींना तुकारामांच्या एक अभंगाचं पुस्तक या मंडळींनी छापलं तेव्हा महात्मा गांधींनी त्याला प्रस्तावना दिली होती. आणि मग महात्मा गांधींनी नंदनलाल बोसला विनंती केली होती चित्र काढायला. मग नंदलाल बोसनी तेव्हा चित्र काढलं. मला वाटतं वेबसाईटवरती चित्र तुम्ही ठेवलेली. हो. आणि नंदलाल बोस ही शांतिनिकेतनला होते. हो. आणि सत्यजित रे पण शांतिनिकेतनलाच होते. मग तिथंच कुठतरी त्यांना ते तुकारामांच्या अभंगाचं म्हणजे ओळख झाली त्यांना. म्हणजे आपण ज्याला म्हणण्याची पद्धत आहे कन्याकुमारी ते काश्मीर, हो, देशभर सगळीकडे तुकाराम महाराजांचा प्रभाव. आता बीज जर उत्सव साजरा होत असेल 100 वर्षापूर्वी तिथे याच्यामध्ये, तर याचा अर्थ साहित्यही आणखी जे आपल्याला माहित नाही असंही साहित्य तमिळमध्ये असं नाही. म्हणजे तुकारामांचं फक्त महाराष्ट्रापुरत मर्यादित नाही. इव्हन मला आठवतं लक्ष्मण गायकवाड हे जेव्हा फ्रान्सला गेले होते तर त्यांना ते विचारायचे की तुमची भाषा कुठली. तर ते एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की माझ्या भाषेतले ते त्यांनी ह्या शतकात सुरुवात केली, मग मागच्या शतकात गेले, तर ते म्हणजे आम्ही कोणाला ओळखत नाही. मग ते शेवटी कंटाळून म्हटले की 17 शतकात आमच्याकडे एक तुकाराम म्हणून कवी घेऊन गेला. मग ते म्हणले अरे आधी सांगायचं ना. मग ते त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला ते प्रत्येक याच्यात ते सांगायचे की हा तुकाराम भाषेचा कवी आहे, म्हणजे मराठी भाषेचा नाही, हा तुकाराम भाषा. असं झालं. एवढी मोठी गोष्ट आहे की मराठीला समांतर समानार्थी शब्द तुकाराम असं परदेशातल्या लोकांना वाटावं की ही तुकाराम भाषा आहे. ही नवीनच साक्षात्कार आहे की म्हणजे हा किस्सा मी ऐकला होता, पण हे फार तुकाराम भाषा शब्द सुखावणारी गोष्ट आहे की ही मराठी भाषा
त्यालाच तुकाराम भाषा असं त्या मंडळींनी म्हणणं, एवढी ताकद संत तुकाराम महाराजांची. आणखी दुसऱ्या कुठल्या भाषेत वेगळं काही कुणी केलंय? नाही, आता तुम्ही जर न्यूयॉर्कला गेला तर न्यूयॉर्कला एक वॉल्डन उपनगर आहे, तिथं शांती मंदिर आहे. तर त्या शांती मंदिरात बऱ्याच वर्षापूर्वी एक अमेरिकन गृहस्थ डाना विल्किन्सन म्हणून, तर ते तिथं आले आणि शांती मंदिरात ते तुकारामांचे अभंग गात होते. त्यांच्या कानावर तो अभंग पडला, त्यांना अभंग समजला नाही, पण त्यांना ती लय आणि त्यांना ते फार आवडलं. मग ते तुकाराम ते मराठी भाषा शिकले, वारकरी ठेक्यात तुकारामांचे अभंग ते गायला शिकले आणि मग ते त्यांच्या शांती मंदिरमध्ये तुकारामांचे अभंग गातात आणि त्यांची बायको पण, त्यांची बायको. मग त्यामुळे ते त्या शांती मंदिरमध्ये ते त्यांना तुकारामांनी आवली असंच म्हणून त्यांची ओळख आहे. ही अजून नवीनच गोष्ट आहे. तुकाराम कुठे कोणाला भावतील आणि कसे भावतील. आपल्याकडे असतं ना, आई वडील असले की बाबा हे वडील म्हणजे तुकारामांच त्याच्याप्रमाणेच आहे आणि आवली त्यांची काय काळजी घेणारी तशीच आहे. हे परदेशातही त्या पद्धतीने. पुन्हा तो ती लय, तो ठेका आणि त्याच्या तुकाराम महाराजांचे अभंग गाणं, हा एक नादच माणसाला लागू शकतो, तो त्यांनी केलाय. मग अजून मराठी तुम्ही मगाशी पुस्तकं दाखवत होतात की कुठल्या ही जी पुस्तकं आहेत आता बघा, हे तुकारामांचे अभंग मल्याळम भाषेत त्याचा अनुवाद केलेला आहे. ते RS भास्कर म्हणून आहेत. बरं. तर त्यांनी ते तुकारामांचे अभंग मल्याळम भाषेत नेले, निवडक अभंग. आणि हे मल्याळम भाषेतले अभंग आहे. छान छोटी पुस्तिका आहे. ही बहुधा तिकडे मल्याळी भाषिक लोकांमध्ये बऱ्यापैकी गेलेली असणार. किती अभंग असतील याच्यात? 30 अभंग आहेत. 30 अभंग आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी कोणाची काही मदत घेतली किंवा कोणाची? त्यांनी RS भास्कर म्हणून त्यांनी ते अभंग निवडले आणि त्यांनी ते केले. आता हा जो आहे हा तमिळ भाषेत तुकारामांचे चरित्र आहे. हे श्रीधर भाऊ अण्णांनी जे मराठी चरित्र लिहिलंय. म्हणजे हे श्रीधर अण्णांचं, श्रीधर देहूकर म्हणजे सदानंद मोरे सर जे आहेत आपल्या साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष, त्यांचे वडील श्रीधर अण्णा मोठे अभ्यासक होते. तेही त्यांनी हे मराठीत लिहिलेलं तुकाराम महाराजांचं हे चरित्र आहे, पुस्तिका आहे आणि त्याच्यावरच बेतलेलं आहे. ते त्याच्यावर NM गोपाल म्हणून आहेत. अच्छा. ते तुकाराम गणपतींचे सहकारी आहेत. तर त्यांनी हे तुकाराम चरित्र तमिळ भाषेत नेलं. बरं. मराठी चरित्र आपल्या वेबसाईटवर पूर्ण वाचण्यासाठी उपलब्ध आहे आणि हे अनुवादही उपलब्ध, दोन्ही उपलब्ध आहेत. आणि हे वेबसाईटवर उपलब्ध आहे. हे म्हणजे सगळं तुम्ही सर्च करून बघू शकता. दुसरं सर तुम्ही दाखवत होतात हे गुजराती चरित्र आहे. तर हे अरुणा जडेजा यांनी केलेलं आहे. ते गुजरातच्या विद्यापीठात एका अभ्यासक्रमात त्यांनी हे चरित्र घेतलेलं आहे. बरं. हे अरुणा जडेजा म्हणजे आता हे अर्थात हे मोरे अण्णांच्या याच्यावर बेतलेलं आहे की नाही, ते मोरे अण्णांच्या याच्यावरच. बरं. श्रीधर अण्णांच्या याच्यावर. पण हे कुठे म्हणता तुम्ही हे केले? हे गुजरातमध्ये एका विद्यापीठामध्ये लाईफ मिशन म्हणून त्यांचे एक विद्यापीठ आहे. तिथे त्यांनी ते हे केलेलं आहे. ओके. आणि तुम्ही दुसरं कुठलं हे इंग्लिश मधलं दाखवत होतात? हे आता उर्दू भाषेत तुकाराम आणि नजीर अकबराबादी. तर हे शरफुन निहार म्हणून आहेत. त्यांनी ते दोघांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. नजीर अकबराबादी हे मोठे शायर होते आणि मग त्यांनी त्यांचा ते कवितेचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे उर्दू भाषेत. ओके. हे उर्दू आहे. आता जे उर्दूचे जाणकार आहेत, आपल्याला तर काही उर्दूचे जाण नाही, पण ते उर्दूचे जाणकार हे पुस्तक हे करू शकतात. मला वाटतं याचं प्रकाशन काय आहे, एज्युकेशनल पब्लिशिंग हाऊस अशा नावाचं प्रकाशन आहे. हे वेबसाईटवर पण मंडळी आहेत. तुम्ही जे लोक हे व्हिडिओ बघतायत आणि ज्यांना उर्दूची जाण आहे ती मंडळी हे पुस्तक बघू शकतात. सर हे इंग्लिश हे जे सांगत होतात हे तुकारामांचे अभंग अलेक्झांडर ग्रांट म्हणून ज्यांनी पहिल्यांदी तुकारामांचे अभंग 1869 साली त्यांच्या पुढाकाराने छापले गेले महाराष्ट्र सरकारकडनं. त्यांनी तुकारामांचे काही अभंग इंग्रजीत नेले आणि त्यांनी मग त्याच्यावर एक तुकाराम स्टडी ऑफ हिंदुइझम म्हणून असा एक लेख लिहिला आणि त्या लेखात त्यांनी हे अभंगांचा अनुवाद त्यांनी त्याचा समाविष्ट केला.
ते अशी छोटी पुस्तिका हे काढली. किती अभंग असतील याच्यामध्ये? याच्यात त्यांचे तुकारामांचे 35 अभंग आहेत. 35 अभंग, हो. निवडक अभंग आहेत. निवडक त्याच्यात- अभंग. त्याच्यातला एखाद दुसऱ्या अभंगाचा उल्लेख, कुठला अभंग त्यांना भावलेला आहे असं? नाही, त्यांना त्यांनी 35 जे अभंग केले त्यातले जे का रंजले गांजले आहे आणि भावे गावे गीता, परावी नारी माऊली समान, हो. असे 35 अभंग आहेत त्याचे. आणि हे साधारणपणे अलेक्झांडर ग्रँट, म्हणजे मला वाटतं आपल्याला माहित असेल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, पहिले कुलगुरू. हो. आणि त्यांनी जेव्हा इथं बघा, ही आपल्यावर ब्रिटिश राज्यकर्ते आपण ज्यांना म्हणतो, आणि पण त्यांना इथल्या संस्कृतीची, परंपरांची किती माहिती त्यांनी घेतली आणि आत्मीयता होती. हा फोटो आहे बघा अलेक्झांडर ग्रँट यांचा. आणि त्यांनी पहिल्यांदा मला वाटतं 25,000 रुपये, हो, 25,000 रुपये अनुदान देऊन तुकाराम महाराजांचा गाथा सरकारी छापला. आणि मग त्याच्यानंतर गाथे प्रकाशनाचं पुढं वाढत गेलं. पण हे अलेक्झांडर ग्रँट हा थोर माणूस की ज्यांना तुकाराम कळला, आणि तो इथल्या मराठी माणसांमध्ये काय, एकूणच देशातल्या माणसांमध्ये, समाजामध्ये जावा याच्यासाठी प्रयत्न करणारा हा थोर माणूस अलेक्झांडर ग्रँट, आणि त्याची छोटी पुस्तिका. आणि अलेक्झांडर ग्रँटचं म्हणणं आहे की तुकाराम इज अ नॅशनल पोएट. हा राष्ट्रीय कवी आहे ते. म्हणजे आपण काय म्हणतो, आपण फक्त गाथा पारायणापुरतं परंपरेत आपण जो विचार करतो, तर तुकाराम महाराज आणि सरांनी जे सांगितली, ही जी सगळ्या भाषांमध्ये तुकाराम महाराज गेलेले आहेत, देशामध्ये आणि परदेशामध्ये, ते त्यांना ते जे तुकाराम महाराज पटलेले आहेत, अरे हे आपलेच आहेत असं जे वाटणं, त्या अर्थाने आपण ज्यांना जगद्गुरू म्हणतो ती पदवी अगदी सार्थ आहे. की केवळ राष्ट्रीय कवी नाहीत, ते हे जागतिक ख्यातीचे, जागतिक दर्जाचे कवी आहेत. आणि सरांनी या काळामध्ये या सगळ्या गोष्टी वेबसाईटवर tukaram.com या वेबसाईटवर ठेवलेल्या आहेत. आणि आता गेले 21 वर्ष ही वेबसाईट सुरू आहे. गुगलला सर्च करून सापडते, नवी पिढी वाचतीये. पण सर, याच्या तुम्हाला प्रतिक्रिया काय आल्या, म्हणजे फीडबॅक कसा आलाय देशातला, देशाबाहेरचा एखादं उदाहरण सांगा. ते एक अमेरिकेत एक बाई होत्या, त्यांना एक साधारण वेबसाईट त्यांनी जेव्हा बघितली, त्याच्या 15 वर्षापूर्वी त्यांच्या स्वप्नात तुकाराम हा शब्द आला होता. बरं, वा. पण त्यांना त्या तुकाराम शब्दाचा काही त्यांना अर्थ लागेना, म्हणजे तुकाराम काय, म्हणजे माझ्या स्वप्नात का आले. आणि मग ते हे असं कधीतरी ते इंटरनेटवर आल्यानं त्यांना ही tukaram.com वेबसाईट सापडली. आणि मग ते म्हणले की माझा तो जो प्रश्न होता की तुकाराम कोण, तर तो सुटला, असं त्यांनी सांगितलं. कुठल्या बाई होते ते अमेरिकेतले आहे. बरं. हा, म्हणजे तो फीडबॅकमध्ये तो नंतर तुम्हाला तो बघायला पण मिळेल नंतर. अच्छा. आणि नंतर बीटल्स जो ग्रुप होता, म्युझिक ग्रुप, त्यातले जे जॉर्ज हॅरिसन होते, तर ते तुकाराम नेटाने वाचवायचे. बरं. हा, तेच म्हणजे त्यांच्या पत्नीच्या जे ओळखीच्या मैत्रिणी होत्या, त्यांनी मला हे सांगितलं की जॉर्ज हॅरिसन हे तुकाराम नेटाने वाचायचे. वा. म्हणजे ते जसं तुम्ही आधी सांगितलं, नामदेव गेले स्वप्न माझी जागी, तुकाराम महाराजांचं शिष्यत्व, हे शिष्य जे स्वतःला म्हणवतात त्या सगळ्यांना साक्षात्कारच झाले, ते स्वप्नातच झालेले. गुरु म्हणून जे काय आशीर्वाद दिला असेल तुकाराम महाराजांनी, तो तसाच दिलाय. मला वाटतं ही भाव अवस्था सुद्धा फार महत्वाची आहे की कुठेतरी तुमच्या अंतर्मनामध्ये कुठेतरी तुकाराम महाराज उतरतात, आणि मग तुम्ही शोध घेत घेत ह्या जो आंतरजाल, महाजाल जे आहे इंटरनेट, याच्यावर जाता आणि tukaram.com वर येतात. म्हणजे या अर्थाने संत तुकाराम महाराज वैश्विक आहेत, आणि तुम्हाला हे फीडबॅक येतच असते. येत असतात. बरेच वर्षापूर्वी लक्ष्मण हरद्वानी यांनी तुकारामांच्या अभंगांचे अनुवाद सिंधी भाषेत केले, आणि ते पुस्तकाचं परीक्षण सकाळमध्ये आलं होतं. तर नगरच्या सकाळच्या आवृत्तीच ते वाचन ते एका कैदीकडनं नगरच्या जेलमध्ये झालं, आणि त्याला ते फार भावलं. मग त्या कैदीनी ते पुस्तक मागवून घेतलं आणि ते वाचलं त्यांनी जेलमध्ये. ते सिंधी अनुवाद जो तुकारामांचा हरद्वानी यांनी केला होता तो. आणि मुळात तुकारामांच्या अभंगांचं जे भाषांतर महात्मा गांधींनी केलं, ते त्यांनी येरोडा जेलमध्ये केलेलं आहे. त्यांनी एक 16 अभंगांचा अनुवाद जो केलेला आहे, आणि तो फार चांगला अनुवाद केलेला आहे त्यांनी. बरेच वर्षापूर्वी मी म्हणजे साधारण 2002च्या आसपासची गोष्ट आहे, मी इंटरनेटवर सर्च करत असताना एका जेलच्या वेबसाईटला गेलो होतो, आणि त्या जेलच्या वेबसाईटमध्ये 2 कैद्यांचं त्याच्यात त्यांनी मेसेजेस टाकले होते.
एका कैदीने दुसऱ्या कैदीला विचारलं की व्हॉट शुड आय डू फॉर सॉल्वेशन. मग तो दुसऱ्या कैदीने सांगितलं की यू रीड तुकाराम, असं तो म्हटला. असं एवढंच ते त्याच्यात वेबसाईटवर आलं होतं त्यांच्या. आणि मला असं वाटतं सर आता ती वेबसाईट परत नव्या रूपात तुम्ही प्रयत्न करता. चालू आहे हो. आता थोडी मोबाईल फ्रेंडली करायचं आमचं चालू आहे. मोबाईल फ्रेंडली. अच्छा, त्याच्यात आणखी काही व्हिडिओ किंवा इतर काही नाही, ते हळूहळू येतील. आता त्यात आणखीन एक भाषा जोडली जाईल. सर्बियन भाषेत तुकारामांचे अभंग ज्यांनी केलेत ते अभंग येतील. बरं बरं. त्यांनी किती केलेत, कसे केलेत? आता ही जी मंडळी आहेत ही तुम्ही त्यांना कसा संपर्क करता? म्हणजे तुम्ही नाही मी संपर्क नाही ते आता जे सर्बियनमध्ये जे झालं त्यांनी सेस तुकावरनच केलेलं आहे. बरं, म्हणजे त्यांना मूळ इंग्लिश माहित, ते वाचलं, मग त्याच्यानंतर मग त्यांना हे झालं की बाबा आपण आपल्या भाषेत पण करायला पाहिजे. पण त्यांचं म्हणणं आहे की तुकाराम हा फार मोठा कवी आहे. म्हणजे सर्बियन भाषेत त्या लोकांना तुकाराम हा कवी म्हणून त्यांना फार भावला. जसं फ्रेंच लोकांना तुकाराम हा फार चांगला मोठा कवी आहे. आणि जसं मी जर्मन भाषेत जे सांगत होतो ना, त्यांचे जे तत्वज्ञ नित्से म्हणून आहे, तर नित्से आणि तुकारामांच्या विचारसरणीत त्यांना फार साम्य जाणवलं जर्मन लोकांना. असं झालं. तर लोथार लुसेननी ते जर्मन भाषेत नेलेलं आहे. आणि लोथार लुसेनला भारत सरकारकडून पद्मश्री पण मिळालेली त्यांचा कार्यकर्ता. म्हणजे मोठीच व्यक्ती. म्हणजे चित्रेंच्या अनुवादाने मराठी आणि इतर भाषा यांच्यामध्ये एक प्रकारे सेतूचं काम केलंय असं आपण म्हणू शकतो, जास्तीत जास्त भाषांमध्ये तुकोबा पोहोचवण्यासाठी. आणि सर, हे संकेतस्थळ तुम्ही अर्पण कुणाला केलंय? हे बाबाजी गणेश परांजपे म्हणून एक तुकारामांचे अभ्यासक होते. त्यांनी साधारण 1948 साली तुकारामांच्या अभंगांवर एक पुस्तक त्यांनी छापलं, भिजल्याबाईचे अभंग. भिजल्याबाईचे अभंग. तर त्यांना ते जे पुस्तक, जे त्याचा मूळ गाभा असा होता की सख्याहरी म्हणून जे वारकरी होते त्यांच्याकडे हस्तलिखित होते. तर ते हस्तलिखितांचे अभंग बहुतेक त्या काळात देवसंस्थानात जी अभंगांची लिपी होती त्या लिपी त्यांना जुळले. मग त्यांना ती फार महत्वाची वाटली. आणि मग परांजपेंनी, बाबाजी परांजपेंनी ते त्या अभंगाचं निरूपण केलं आणि मग ते पुस्तक रूपात आलं. पण त्यांचं कार्य म्हणजे फार मोठं. म्हणजे त्यांनी ते महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अभंग गोळा केले. आणि त्यांना तसा एक अभंग त्यांना एक प्रचलित गाथेत कुठेच नाही आहे, तो त्यांना वडगावकरांच्या मठात त्यांना सापडला. वडगाव, जयराम स्वामी वडगाव, साताऱ्याजवळ जो आहे, औंध जवळ, साताऱ्याच्या औंध जवळ. ते स्वतः फिरलेच सगळी? नाही, ते सगळीकडे फिरले. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की हे माझ्यानंतर हे काम चालूच राहिलं पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येक गाव जाऊन तुकारामांचे अभंग गोळा करून ते अभ्यास करून ते आणखीन काय नवीन अभंग सापडले तर ते जोडायला पाहिजे जाते. त्यामुळे तुम्ही ते संकेतस्थळ परांजपेंना अर्पण केले. सर, याच्या व्यतिरिक्त तुमचं आणखी काही तुकाराम महाराजांविषयी काही पुस्तकं किंवा काही असं लिखाण? नाही, मी असं काय, मी काही तसा लेखक नाहीये. फक्त अण्णांनी जे चरित्र लिहिलं त्या चरित्राकरता मी प्रस्तावना लिहिली. म्हणजे माझं तेवढंच लेखन आहे तुकारामावर. नाही, पण हे मला असं वाटतं की आपला जो हा नवा डिजिटलचा प्रेक्षक आहे त्याच्यासाठी हे फार महत्वाचं काम आहे. आणि आता सगळे तरुण मुलं गुगल करून सगळं, गुगल गुरु आहे त्यामुळे गुगल करून सगळं बघतात. तर तुकाराम असा शब्द टाकलं की tukaram.com यावं आणि त्याच्यात तुकाराम महाराज देशभर आणि देशाच्या बाहेर, साता समुद्रापलीकडं परदेशी भाषांमध्ये किती पोचले, त्या लोकांना कसं भावले हे दिसावं. मग ह्याच्यापेक्षा थोर काम नाही. आणि ते दिलीप धोंडे सरांनी केलंय नव्या भाषेत, नव्या रूपात, मोबाईल फ्रेंडली अशी ही tukaram.com वेबसाईट येईल. आमचंही संत तुकाराम महाराजांचे टाळकरी असा हा जो अंक आहे त्या निमित्ताने आम्ही सरांना भेटलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये वेबसाईट विषयीचा लेख येईल. सरांचा व्हिडिओ आम्ही तिकडं युट्यूबला आणि आमच्या वेबसाईट आहे जी ज्ञानबातुकाराम.com नावाची, त्याच्यावर हे करू. आपण आवर्जून ज्यांना मराठी भाषेचा अभिमान आहे, साहजिकच सर म्हणाले तसं, आणि त्या परदेशातला तो जो किस्सा आहे, ज्यांना तुकाराम भाषेचा अभिमान आहे त्यांनी एकमेकांना तो शेअर करावा, एकमेकांना सांगावं असं मी या निमित्ताने विनंती करतो. आणि सरांना त्यांच्या या व्यासंगाबद्दल आणि नव्या उपक्रमाबद्दल, नवीन सरांच्या हातून आणखी काही गोष्टी होत जाव्यात की ज्या तुकाराम महाराज या नव्या माध्यमातून लोकांपुढं, नव्या पिढीपुढं जात राहावेत अशा शुभेच्छा देतो. आणि सर आमच्याशी बोललात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.